नमस्कार. कट सिविंग फॉर ऑल चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण सर्क्युलर प्लाझोची ड्राफ्टिंग करू. त्यासाठी लागणार आहे मेजरमेंट, फुल लेंथ, क्रॉच लेंथ, सीट आणि वेस्ट. चला ड्राफ्टिंग सुरू करूया. अतिशय सिंपल अशी ड्राफ्टिंग आहे. तुम्हाला असे नवनवीन ड्राफ्टिंग शिकायचे असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर तुम्हाला कुठली ड्राफ्टिंग करायची असेल तर मला ती इमेज पाठवा, फोटो पाठवा. मी तुम्हाला त्या ड्रेसचा ड्राफ्टिंग करून पाठवेल. इथे आपण घेतलेला आहे वेस्ट आपण घेतलेला आहे 1/4 ऑफ वेस्ट प्लस 2 इंचेस मार्जिन घेतलेली आहे. कारण आपण इथे इलास्टिक लावू तर एक्स्ट्रा कपडा पाहिजे असणार आपल्याला, कारण इलास्टिकमुळे कापड जवळ येतो. त्यामुळे इथे आपण 1/4 ऑफ वेस्ट घेतली आहे. त्यानंतर या बाजूला आपण फुल लेंथ घेणार आहोत. आपल्या प्लाझोला जितकी फुल लेंथ आपल्याला पाहिजे आहे ती घ्यायची आहे, प्लस एक्स्ट्रा मार्जिन घ्यायची आहे 1.5 इंचेस फॉर फोल्ड. या बाजूला कापड फोल्ड नाही, तुम्हाला तिथे लिहिलेलं दिसेल फोल्ड दुसऱ्या बाजूला आहे. त्यानंतर इथून या पॉईंटपासून इकडे खाली क्रॉच लेंथ घ्यायची आहे. मिनिमम आपण 13-14 इंचेस क्रॉच लेंथ घेऊ शकतो, परंतु आपण सीटचा 1/3 इथे घेऊ शकतो. त्यानंतर 2.5 इंचेस आत घ्यायचा आहे. तसंच वरतीसुद्धा 2.5 इंचेस आत घ्यायचा आहे आणि असा क्रॉचचा शेप आपल्याला घेऊन घ्यायचा आहे. अतिशय सिंपल ड्राफ्टिंग आहे. बिगिनर्ससुद्धा इझिली करू शकतात. या बाजूला जी फुल लेंथ घेतली आहे सेम फुल लेंथ या बाजूलासुद्धा आपल्याला घ्यायची आहे आणि मार्किंग करून घ्यायची आहे. आणि त्यानंतर याला असा सर्क्युलर शेप देत पॉईंट्स जोडून घ्यायचे आहे. आपला प्लाझो पॅन्ट रेडी. हा आपला आपण इथे 4 पदरी कापड घेतल्यामुळे इथे आपले 2 पाय रेडी झालेले आहे. तर आपण बघूया की आपला एक पाय कशा पद्धतीने दिसून पडेल हे मी तुम्हाला दाखवते. हा आहे आपला एका पायाचा शेप. कापड ओपन केल्यानंतर असा दिसेल. 2 साईडला 2 क्रॉच आहे. इथे अर्धा वेस्ट लागलेला आहे आणि अशा प्रकारे एक पाय आपला रेडी झाला आहे. अतिशय सिंपल अशी ही ड्राफ्टिंग आहे. तुम्हाला जर नवनवीन ड्राफ्टिंग हवी असेल तर तुम्ही मला इमेज पाठवा, मी तुम्हाला ड्राफ्टिंग करून पाठवेल. धन्यवाद.